नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. थंडी खूपच वाढली मित्रांनो आणि थंडीमध्ये खूप मजा येते सकाळी सकाळी शेतामध्ये. असो, सोयाबीन संदर्भात जो काही आता नवीन अपडेट आला आहे, केंद्रीय कृषी मंत्री म्हणजे शिवराज सिंग चौहान यांनी शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिला आहे. तत्पूर्वी आपण थोडंसं जाणून घेऊया काय दिलासा दिला आहे ते पण जाणणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांचं चांगलं याच्यात भलंच होणार आहे. जसं की आता शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी 4,850 जो भाव होता त्या हमी भावापेक्षा देखील कमी भावामध्ये सोयाबीन खरेदी करण्यात येत होतं आणि हे खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप काही प्रमाणात नुकसान होत होतं. आता याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस सांगत होते की आम्ही भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स आम्ही काढून देऊ, बट त्याला भविष्यात म्हणजे 25 उजळून जाईल. पण आता शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होतं त्याचं काय, आणि त्या संदर्भात शेतकरी नाराज असताना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये BJPला खूप काही मोठा फटका बसणार हे लक्षात आल्यानंतर नागपूर येथे एक बैठक एक सभेमध्ये केंद्रीय कृषी मंत्री म्हणजे शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं. याच्यामध्ये त्यांनी एक निर्णय तर परवाच दिला की जे काही 12% आर्द्रता याच्या आधी होती त्याच्यावर त्यांनी वाढवून 15% शेतकऱ्यांना दिलासा दिला. म्हणजे 15% तुमची आर्द्रता सोयाबीनची आर्द्रता असेल तर तुम्ही सोयाबीन विकू शकता. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आयात करत होतो सोयाबीन इंडोनेशिया मलेशियामधून सगळ्यात काही मोठ्या प्रमाणावर ते, आणि ते पण 0%वर. बघा सरकार केवढं नालायकपणा करतं की 0%वर आयात करत होतो. म्हणजे भारतामध्ये एवढं सोयाबीन पडलं असताना 0%वर आयात पाम तेल आयात करत होतं. कारण की भारतात पाम तेल तयार नाही होतं, पण यांना बाहेरून मागवायचं आहे कारण की यांना रिलेशन मेंटेन करायचे. रिलेशन मेंटेन करण्याच्या नादामध्ये यांनी आपल्या महाराष्ट्राचे आपल्या भारताचे शेतकऱ्यांचे हाल करून टाकले आणि कुठंतरी जाऊन त्यांनी जाहीर केलं की आता मलेशिया आणि इंडोनेशियामधून जे काही पाम तेल येणार होतं त्याच्यावर आता 27.5% यांनी जे काही रेट असतात टॅक्स असतो तो वाढवला. म्हणजे जे काही 0% दराने येत होतं त्याच्यावर आता 27.5% लावण्यात येणार आहे आणि म्हणून त्यातला कुठंतरी आळा बसेल, ते कुठंतरी आता कमी प्रमाणात घेण्यात येईल दुसऱ्या देशातून आणि मग आता शेतकऱ्यांचा जो काही सोयाबीन आहे त्या सोयाबीनला चांगला भाव मिळेल असं यांचं म्हणणं आहे. आता बघूया की हे जे काही आता निर्णय हे म्हणत आहे की आम्ही 27.5% आम्ही कमी केलं आहे, ओके, पण त्यालाही हळूहळू ते काही लगेच नाही, बट ट्रान्सपोर्टमध्ये येत असताना कमीत कमी 45 दिवसाची शिपमेंट असते. बघा कुठलंही तुम्ही ओशन फ्रेटमधून जर आणत असाल आणि तेल काही तुम्ही विमानातनं आणू नाही शकत 2 दिवसात. आता याच्या ऑर्डर दिल्या गेल्या असतील 45 दिवसापूर्वी याची ऑर्डर प्लेस झाली किंवा काल जरी याची ऑर्डर प्लेस झाली असेल तर पुढच्या 45 दिवसामध्ये परत पाम तेल येणारच आहे. कारण की ओशन जे काही टाईम असतो, लीड टाईम असतो तो 45 दिवसाचा. म्हणजे कुठे जाऊन 45 दिवसामध्ये हा निर्णय स्टॉप होईल आणि आपल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. याचा मुद्दा हाच होता की आता याच्यावर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा तर होणारच आहे, पण आता याच्यामध्ये 45 दिवस, आता 45 दिवस म्हणजे आता यांनी सुरू तर करून दिलं आहे. बघा हे काय करतील, हळूहळू म्हणजे तो साठा आणि हा साठा मेंटेन करतील. म्हणजे त्याच्यामध्ये जी काही इन्व्हेंटरी जमा होईल आणि ही इन्व्हेंटरीसुद्धा म्हणजे किती प्रमाणात घ्यायचं त्याचंही प्रमाण ते ठरवलं जाईल. पण तुर्तास तरी शेतकऱ्यांना याचा चांगला मोठा लाभ होणार आहे, चांगला फायदा होणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचं याच्यात चांगलंच भलं होणार आहे. मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.